आता मी जात आहे मामाच्या दंडामध्ये रोवासाठी, कारण पुरामध्ये काही काही ठिकाणचा धान वाहून गेला म्हणून. आता दंडाच्या या साईडला आहे मोठा जात नहर आणि त्या साईडला एकदम लागूनच आहे वैनगंगा नदी. दंडामध्ये जाताना एक मोठीवाली वाई आहे. आम्ही आधीच ठरवलं होतं का जर त्या वाईमध्ये कमरभर पाणी असेल तर आपण नाही जाऊ, कारण वाईच्या त्या साईडला नदी आहे. जर थोडासा पाय घसरला तर सिद्धा नदीत पसरलाच समजा. तर माझी आत्यांना हे 2 मेवण्या मला खोटं खाटं बोलून दंडामध्ये आणले. आधी तर यांच्याकडे गाडी नव्हती आणि ह्या होत्या 3 जणी. तर मग यांना आता नेऊन अण्णा नेना कोण करेल म्हणून मला म्हटलं की दंडात चाल. मी म्हटली नाही येत. तर म्हणते का कुत्रा मांडला आहे मग चाण्यासाठी चाल. तर मग मी झटकन तयार झाली ना पटकन रेडी होऊन विसापूरला गेली. आणि ह्या खोटारड्या खरं सांगू का, मी एवढे झाडं वगैरे लावते पण मला अड्यांची खूपच भीती वाटते. पण का करते सांगात, मस्ती म्हणून जा लागते व्हिडिओ काढासाठी. माझ्या पायाला कधीची जेरू झोंबून होती का माझी कशी का लक्ष चालली गेली. बहुत भीती वाटते मला या जेरवायची. हेवा कशी लोंबत आहे पाहिल्याबरोबर गजनर सांग केला माझा. शी रोवता रोवता मला मस्त भूक लागली. आज आहे बुधवार ना, बुधवारी माझा उपास राहते. कोणत्या देवाचा हो का माहीत नाही, पण उपास मी पकडतो. आणि या दुकानात का उपासाचे भजे भेटतात म्हणून 4 प्लेट भजे आणि 4 कुरकुरे पाकिट घेतलं आणि थोडंसं मम्मीसाठी पार्सल घेऊन मी गेली घरी.